हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज सकाळ झाली, चिकलू उठला आणि हे सगळं कांड बघायला लागला आणि DM सगळे यायला लागले. आणि नंतर मी व्हिडिओ बघितला आणि कॉमेंट सेक्शन ऑफ होतं. तर सगळ्यात आधी सुरुवात तर मी ह्यापासूनच करेन की काकू, कॉमेंट सेक्शन ऑफ तुम्ही त्या मिशाच्या वगैरे त्या अक्कलशून्यच्या सांगण्यावरनं ठेवलं असेल, पण ते किती दिवस ऑफ ठेवणार? पुढच्या व्हिडिओला तर ऑन ठेवावंच लागेल. त्याच्या पुढच्या व्हिडिओला जेव्हा कधी तुम्ही ते कॉमेंट सेक्शन ओपन कराल त्यावेळेला तुम्हाला कॉमेंट्स येणारच आहेत. आणि दुसऱ्या बाजूला बोंबाडला मला हे सांगायचं आहे की किती दिवस तू लपून बसणार आहे, किती दिवस तोंड काळं करून बसणार आहेस. कधी ना कधी तू पण येशीलच, कारण तुझी कमाई आहे. आता काय इंडियावरून जे कमवून गेली आहे ते आयुष्यभर तर पुरणार नाही आहे. तोंड उचकटून तू येणारच आहेस. त्या दिवशी कशी हसत होती ना, तेव्हाच मला अक्षरशः तुझ्यावर हसायला येत होतं बोंबाड. ज्या दिवशी तू हसून हसून व्हिडिओ केलास आणि जे दाखवण्याचा प्रयत्न करत होती ना की मी किती खुश आहे आणि सगळं काही आलबेल आहे, मला काही फरक नाही पडत. आणि नंतर तू एक रील पण टाकली होतीस काहीतरी, जाऊ द्या वेडेच आहेत. ती तुला यूट्यूबने पण म्यूट केली, त्यानंतर इन्स्टावर पण म्यूट केली. म्हणजे इतकी मूर्ख बाई आहे ना खरंच. आता कर ना, हस ना हलकट, हस ना, हि 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 हि. कशी हसत होती त्या दिवशी. मला खूप असं, नमस्कार मंडळी, नवीन देशाची नवीन सुरुवात, मी तर आहे ना खूप खुश आहे आणि मला खूप 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 बरं वाटतं आहे. मी आता आराम केला आणि आता मला खूप फ्रेश वाटतं आहे. कर ना असा व्हिडिओ घेऊन ये आता परत. आणि असेच दात काढ जसे त्या दिवशी त्या व्हिडिओमध्ये काढले होतेस. म्हणजे अक्षरशः अशी फाटून हातात आलेली ना, अशी टराटरा आणि फर्रा झालेली ती अक्षरशः चेहऱ्यावर दिसत होतं. आता काय भांडून बिंडून रडून रडून सुजवून बसलीस की काय लपून? काय ना मंडळी, मी त्या दिवशीच म्हणाली होती की असं जरुरी नाही आहे की जी व्यक्ती शांत आहे तीच व्यक्ती बरोबर आहे आणि त्या व्यक्तीला ह्याच्यामध्ये पडायचं नाही आहे किंवा त्या व्यक्तीला ह्याच्यामध्ये काही बोलायचं नाही आहे म्हणून ती शांत आहे, असं अजिबात नसतं. प्रत्येक वेळेला असं नाही आहे. असंही असू शकतं की त्या व्यक्तीचेच कांड इतके आहेत की तिला एक्सपोज होण्याची भीती आहे किंवा काहीतरी बोलायला जायचं किंवा दुसऱ्याबद्दल काही बोलायलाच नाही आहे. दुसऱ्याबद्दल बोलणं म्हणजे असं नाही की दुसरी व्यक्ती चुकीची नाही आहे. आता ह्या केसमध्ये बोलायचं झालं तर असं नाही की फेका काकू कम्प्लिटली सेन आहेत किंवा बोंबाड कम्प्लिटली सेन आहे, असं अजिबात नाही आहे. पण फेका काकू मला वाटतं कुठेतरी थोड्या कमी प्रमाणात आहेत बोंबाडपेक्षा. म्हणजे जर आपण कंपॅरिझन केलं तर त्या थोड्या कमी प्रमाणात असतील म्हणून त्या बोलत आहेत आणि म्हणून त्या थोडी हिंमत करत आहेत किंवा ते काही थोडकं का होईना काही ना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. वेअर ॲज बोंबाड काहीच बोलत नाही आहे. हा तिच्या मनाचा मोठेपणा नाही आहे. ती बोलत ह्यासाठी नाही आहे कारण तिचे कांड हे फेका काकूंपेक्षाही मोठे आहेत. म्हणजे तिने काहीतरी बोलावं आणि त्याच्या बदल्यात चारपट तिचं काहीतरी एक्सपोज होईल ह्याची तिला भीती आहे म्हणून ती शांत आहे. पण हे अंड्यांना समजतच नाही आहे. ताई, नाही ताई, तू बरोबर आहे ताई, आपण असं नाही करायला पाहिजे, आपण असं नाही वागायला पाहिजे, तू योग्य आहेस ताई, मला माहिती आहे ताई, तू ह्याचसाठी शांत आहेस, तुला नाही आवडत, तू किती सहन केला आहेस ताई. तर मी अंड्यांना इतकंच सांगेन की तुमच्या ताईने काहीही सहन केलेलं नाही आहे. तुमची ताई काही सहनशीलतेची मूरत वगैरे अजिबात काहीही नाही आहे. उलटी तुमची ताई सगळ्यात भांडखोर आणि अरेला कार्य करणारी आहे. नको तिथे अरेला कार्य करणारी आहे. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे तिचं स्वतःच्या माहेरी पण कोणी तिला विचारत नाही आहे. तिच्या स्वतःच्या माहेरी पण तिचं कोण नाही आहे. तुम्ही फक्त तुमच्या ताईला एकच प्रश्न विचारा की तुझं सासरचं मंडळींबरोबर तुझे वादविवाद असू शकतात किंवा थोडं नाराजी असू शकते, पण तुझ्या माहेरीही तुझं कोणीच नाही आहे, तुझा कोणीच आगापिछा नाही आहे. हे असं का आहे की तुझी आईही अशीच आहे? कारण हिच्या भावाच्या लग्नामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की हिला आपल्या सासरच्यांचाच आधार होता, त्यांनाच पुढे पुढे करत होती, त्यांनाच आपली फॅमिली करून असं घर भरलेलं दाखवत होती. मग ते तिच्या मोठ्या नंडेची सासू का असेना किंवा तिची स्वतःची सासू का असेना, ही मिशा, हे सगळेजण तिथे त्यांना नाचवून दाखवत होती. अक्षरशः म्हणजे ढोंगणाला ढुंगण लावून आपली त्या सासूला उडवत होती. म्हणजे तिच्या मनात असं डान्स करताना तर इतकं अंगात शिरलेलं की असं वाटत होतं की आता सासूला एक ठुमका लावून कुठे आर पार करून टाकेल, कुठच्या कुठे फेकून देईल. पार्वता मानेने एक धक्का मारला ना तर फेका काकू तिथेच गार होतील. असंच काहीतरी त्यांना फ्रॅक्चर बिंड्या बनवण्याचा प्लॅन होता बोंबडीचा. तो काही सक्सेसफुल झाला नाही. आणि मग नाचता नाचता अचानक काय झालं, असं काय त्या लग्नात घडलं हे गुपित आहे. आणि जोपर्यंत ते गुपित बाहेर येत नाही तोपर्यंत कुठल्याच गोष्टींचा खुलासा होणार नाही. असंच आपल्याला काही ना काहीतरी कॉन्टेंट मिळत राहणार आणि आपण असं जे कॉन्टेंट मिळेल त्याच्यावरती, जी माहिती मिळेल त्याच्यावरती आपण रिॲक्शन व्हिडिओज
व्हिडिओज आणत राहणार. सो त्या लग्नामध्ये काहीतरी असं झालं, नाचता नाचताच काय बिनसलं, नाचेपर्यंत सगळं ठीक होतं आणि अक्षरशः वरात आली आणि नंतर मग परत घरी येताना सासू गायब, जाताना सासू होती पण येताना सासू गायब, सगळे गायब, कोणीच नव्हतं. आणि मग त्याच्यानंतर निरोप समारंभही झाला नाही, अगदी ताटातूट झाली. मग बोंबाड माहेरी होती, मण्यार त्याच्या आईकडे होता समज काढायला गेलेला. दोघे वरचेवर बाहेर नाशिक मार्केटमध्ये वगैरे भेटायचे, दाखवताना असं दाखवायचे की आम्ही एकत्रच आहोत, पण त्याच वेळेला हे काहीतरी झालंय आणि दोघेही आपापल्या घरी होते. आणि आपापल्या म्हणण्यापेक्षा सासूबाईंची मनधरणी चाललेली होती. पण ते इतकं विकोपाला गेलेलं की त्या परत जुळणं आणि ते परत एकत्र येणं पॉसिबल नव्हतं. आणि मग तेव्हा ते सगळं, त्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्याच वेळेला हे सगळं झालेलं आहे. म्हणजे संबंध तुटणं आणि तुम्ही आमचे कोणी नाही, आम्ही आमचे आणि तुमचे संबंध संपले वगैरे, हे त्याच वेळेला घडलेलं आहे. आणि ह्या सगळ्याची मेन कल्प्रिट ही बोंबाड आहे. म्हणजे मिशा वगैरे हे सगळे नंतर पिक्चरमध्ये आले. मिशाने पण नंतर तिने ह्या सगळ्या सिच्युएशनचा फायदा घ्यायला सुरू केलं किंवा नंतर, म्हणजे ठीक आहे ज्यांनी ज्यांनी आपली पोळी शेकून घेतली, पण मूळ हे जिथून सुरू झालं त्याची एकमेव कल्प्रिट, त्याचं एकमेव कारण हे बोंबाड आहे. आणि बोंबाडचं हे आत्तापासून नाही आहे, ती पहिल्यापासूनच अशी आहे. तिचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि तिने स्वतःला वेगळं पोर्ट्रे केलं आणि तेच तिच्या अंगाशी आलं. जे ती नाही आहे ते तिने दाखवलं गेलं. आताच मी रिसेंटली पकोडेबाईचा एक इंटरव्ह्यू बघितला, एक पॉडकास्ट बघितला. त्याच्यामध्ये पकोडेबाई वारंवार बोलत होत्या की असं नाही होऊ शकत, म्हणजे एका पॉईंट नंतर जर खोटं असेल तर ते बाहेर येतच, तुम्ही प्रिटेंड नाही करू शकत. जर तुम्ही प्रिटेंड करत असाल तर ते तुम्हाला खूप एक्स्ट्रा कॉशियस, एक्स्ट्रा विजिलंट राहावं लागतं आणि तरीही ते बिंग कधी ना कधी तरी फुटणारच असतं, कारण ते खोटं असतं. खऱ्याला तुम्हाला प्रिटेंड करण्याची गरजच नाही आहे. खरं आहे ते खरं आपलं चालत राहतं. पण जेव्हा आपण एक्स्ट्रीम असं आपण काहीतरी दाखवायला जातो, जे नाही आहे असं काहीतरी गोष्टी आपण लोकांना चित्र आभासी दुनियेत घेऊन जायला लागतो, त्यावेळेला मात्र हे लक्षात ठेवावं की कधी ना कधीतरी हे बाहेर येणारच आहे. आणि मग त्याचा असा कचरा होतो, असा गाळ होतो, अशी घाण पसरते, जे बोंबाडच्या बाबतीत झालेलं आहे. मग ते अगदी काय सासूच्या गळ्यात पडणं काय असू दे, नंतर जाताना पण अशी रडारड असू दे, नाहीतर मग आल्यावरती तिचं काय आरती ओवाळणं आणि ह्या सगळ्या गोष्टी असू दे, नाहीतर मग खूप असं आम्ही कसं एक हॅपी फॅमिली आहोत आणि मी कशी, माझ्यासाठी सगळे कसे दिवाने आहेत आणि मी कसं सगळ्या फॅमिलीला कसं खुश ठेवते आणि मी कशा वस्तू देते आणि मी कशी फॉरेनची ठोसरीण आहे, हे सगळं जे तिने चित्र उभं केलं होतं ना, ते शेवटी त्या चित्राचा पडदा फाश झाला आणि बोंबाड एक्सपोज झाली. कारण हे सर्व बोंबाड त्यांच्याकडनं जबरदस्तीने करून घेत होती. तिची सासरची मंडळी म्हणा, तिची माहेरची मंडळी म्हणा, ते एक नातं टिकण्यासाठी, एक नातं टिकून ठेवण्यासाठी, मग ते मुलीचं आईचं असू दे, नंतर वहिनीचं आणि भावजाईचं असू दे, नाहीतर नणंद वहिनीचं असू दे, असं जे पण जी नाती होती ते आपापल्या परीने टिकून ठेवण्यासाठी, किंवा कशाला, म्हणजे ठीक आहे ना, तिच्या व्हिडिओतच तर यायचं आहे, चांगलंच तर दाखवायचं आहे, ह्या रीतीने ते समजून ते त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होत गेले. पण ह्याचा गैरफायदा बोमलीने उचलला. तिच्या दृष्टीने तिने नेहमीच या लोकांना खाली लेखलं, त्यांच्या चांगुलपणाचा फायदा उचलला आणि हेच तिच्या अंगाशी आलेलं आहे. कारण जसे अंडे म्हणतात टाळी 2 हातांनी वाजते, तसंच कुठलेही चांगलं तुम्हाला रिलेशनशिप मेंटेन करायचं असेल तर जर समोरचा 2 पावलं पुढे येतोय तर आपल्याला पण 4 पावलं पुढे जाता आलं पाहिजे. ॲटलिस्ट 1 पाऊल तरी पुढे टाकता आलं पाहिजे. आपण अपनी मस्ती में और आग लगी बस्ती में असं नाही वागता येत, किंवा तुम्ही त्यांचा काहीच आदर करणार नाही, तुम्ही त्यांना कमीच लेखत राहणार आणि मीच मोठी, मीच हुशार असा माज दाखवत राहणार, तर मग ते कुठे ना कुठेतरी ब्रेक व्हायला सुरू होतं. आणि मग जसं जसं लोक अंग काढून घेत गेले तसं तसं हिला ते झोंबायला लागलं. हिला असं वाटायला लागलं की नाही, तुम्ही मला सपोर्ट केलाच पाहिजे. अरे पण का करायचा तुला लोकांनी? तू काय केलंयस त्यांच्यासाठी?
तू त्यांच्याशी कधी 4 प्रेमाचे शब्द तरी बोललीस का बिहाइंड द कॅमेरा? तू त्यांना नेहमी असंच काहीतरी तुच्छ लेखत आलीस, तुच्छ वागणूक देत आलीस. हे माझ्याकडे काही गोष्टी आता मी नाही ते उघड करू शकत, पण हिने चांगल्या चांगल्या मैत्रिणींना, चांगल्या चांगल्या लोकांना हिने असं केलेलं आहे, असं फसवलेलं आहे. आणि त्याची माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे. आणि खरोखर ते जेन्युइन लोक आहेत. हिचे मित्रमैत्रीण दुरावतात. त्याचं कारण हेच आहे की हिचा बिनकामाचा ॲटिट्यूड, म्हणजे कशात काही नसताना उगाचच ॲटिट्यूड आणि घमेंडीपणा आणि लोकांना कसं मीच मोठी असल्याचा आविर्भावात जगणं, हेच हिचं माणसं तुटण्याचं मेन कारण आहे. आणि ही लोकांना प्रचंड प्रमाणात फसवते. लोकांकडनं बरेच असे फुकट गोष्टी करून घेते. ही मागे बरेच 1-2-3 वर्षापूर्वी भारतात आलेली, तेव्हा हिने एक फोटोशूट केलेलं होतं. आणि त्या फोटोशूटच्या वेळेला सगळं म्हणजे अगदी असं त्यांच्याकडनं लाडीगोडी लावून घेतलं आणि सगळं मी तुमचं हे करणार ते करणार, बार्टरमध्ये होतं. आणि ते सुद्धा हिने ते दाखवलंच नाही. आणि जेव्हा त्यांनी हिला अप्रोच केलं की तुम्ही कधी टाकणार आहात ते फोटो वगैरे, तर आम्हाला टाकायचं तेव्हा आम्ही टाकू आणि परत परत हे करू नका, असं करून मग आता कोणीही जर एखादं बार्टरमध्ये एक प्रमोशन करायला दिलंय किंवा केलंय, कोलॅबरेशन केलेलं आहे, तर एक्सपेक्ट करणार की आज जर तुमचं ते झालंय तर तुम्ही 1-2 फार फार तर एका महिन्यामध्ये, चल बाबा तू सुट्टीला आलेली तेव्हा तू नाही दाखवलंस, पण महिन्याभरानंतर तरी तू दाखवशील. जर तू ते वर्षभरानंतर कधीतरी तुझ्या मनाला येणार तेव्हा दाखवणार, तर त्याचा काहीच अर्थ उरत नाही ना. तोपर्यंत त्यांचा बिझनेस तग धरून ठेवेल नाही ठेवेल. तुला ह्याचसाठी अप्रोच केलं जातं की तुझ्याकडनं काहीतरी त्यांना रीच मिळावा किंवा तुझ्याकडनं ते प्रमोशन व्हावं, त्यांच्या बिझनेसचं काहीतरी त्यांना क्लायंट्स मिळावे, हा हेतू असतो ना. कोण उगाचच काय असं काय तू कोणतरी आहे आणि तुला अप्रोच, असंच नाही ना, हवेमध्ये नाही ना करणार, काहीतरी रिझन असेल ना. तर जेव्हा तुमचं शूट किंवा असं जे काही होतं त्याच्यानंतर महिन्याभरात तरी तू टाकायला पाहिजे, महिन्याभरात 2 महिन्यामध्ये. आणि नंतर मग समोरची व्यक्ती जर परत परत तुला रिमाइंड करत असेल तर मग एका पॉईंटला येऊन ही म्हणते नाहीच टाकणार, जा काय करायचं ते कर. ही या बाईची भाषा आहे. अशा पद्धतीने ही लोकांना ट्रीट करते अक्षरशः. म्हणजे घरचे तर सोडा, बाहेरच्यांशी ही अशी वागते. जर हिने एका कोणाबरोबर तरी कोलॅबरेट केलेलं आहे तर कोलॅबरेशनचं ही असं करू शकते. आणि नंतर या बाईने ते टाकलं तर नाहीच, पण नंतर मग कधी 1-2 वर्षांनंतर ते फोटोज असे रँडमली पोस्ट केले, मग त्याला ना कोणाला टॅग केलं काय नाही, असेच ते फोटो होते माझ्याकडे, खूप जुने होते आणि मग ते राहून गेले होते, ते मी आत्ता टाकते म्हणून तिने ते पोस्ट केले इंस्टाग्रामला. आणि मग त्यांना ते काही क्रेडिट वगैरे पण या बाईने नाही दिलं. तर ही इतकं अनप्रोफेशनल बिहेवियर ठेवू शकते, इतकं ती असं कुचकेपणाने वागू शकते. जर ती इतरांबरोबर ज्यांच्याशी तिचे प्रोफेशनल रिलेशनशिप्स आहेत त्यांच्याबरोबर ती असं करते, तर घरातल्यांची काय काय कथा, म्हणजे त्यांना तर ती कसं ट्रीट करत असेल याचा अंदाजा आपल्याला येऊ शकतो. म्हणजे त्यांच्यासाठी तर असं असेल तिला की बाबा तुमचं हे कर्तव्यच आहे आणि तुम्ही काय करता तर काय, तुम्ही माझ्यासाठी केलं तर काय, आता तुम्ही माझ्यासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार. आणि त्याच्यामुळे तुमचं हे भागच आहे, तुम्ही जे माझं काय पार्टिसिपेट करता माझ्या व्हिडिओमध्ये येतं आणि जे काही चांगलं वगैरे मी तुम्हाला दाखवते ह्याच्यासाठी तुम्ही माझे आभार मानले पाहिजे. बाकी काय नाही तर एक नॉर्मल रिस्पेक्ट, थोडं रिस्पेक्टफुल वागणूक तरी एक्सपेक्ट करूच शकतो ना. जर तेही मिळत नसेल तर एंड ऑफ द डे कोणाचीही चिडचिड होणारच आहे. आणि मग जेव्हा तिला तिची जागा दाखवली गेली त्याच्यानंतर मग संबंध नाही, हे नाही. आणि मण्यारबद्दल तर काय बोलायचं, त्याच्याबद्दल बोलू तितकं कमी आहे. म्हणजे तो हपापलेला आहे आणि तो पैशासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. तो त्या बाईबरोबर पण ह्याचसाठी आहे कारण ती कमवून देते. आय रिपीट, कारण ती कमवून देते. ज्या दिवशी तिचं कमाई बंद होईल, ज्या दिवशी तिचं कमवणं बंद होईल, तिची लायकी तिला स्वतःलाच कळेल. सो बोंबाड, मार्क माय वर्ड्स. आणि हे लक्षात ठेव, कधीतरी तू कर्माला खूप मानतेस ना, हा कर्मा तुझ्याजवळ फिरून आल्याशिवाय राहणार नाही. कारण माणसाची जी वृत्ती असते ना ती पर्सन टू पर्सन चेंज नाही होत, ती वृत्ती सेमच राहते. जी वृत्ती त्याची टुवर्ड्स त्याच्या आई आहे तीच तुलाही लागू होते. आणि त्यामुळे तुला आता हातपाय जोरात मारावे लागतील आणि काही ना काहीतरी करावं लागेल. फुकट वो किसी को भी नहीं रखने वाला. वेळ पडल्यास तो मुलींनाही कामाला लावेल.
पैसा चाहिए बॉस, पैसा चाहिए, किसी को यहाँ पे कुछ फ्री में देने का मैंने ठेका नाही ले रखा, अशा वृत्तीचा माणूस आहे तो. सो आता तू जोरात कामाला लाग, नाहीतर काही कर, परत परत भारतात ये. म्हणजे प्रत्येक वेळेला जसं तुला जमेल, जे काही तुझ्याच्याने होईल कमवण्याचे मार्ग. आणि हाच एक तुला आपल्याला असं वाटतं मंडळी की नाही किती छान आहे. अंड्यांना पण असं वाटत असेल, म्हणजे मी जेन्युनली अंड्यांना पण हे सांगते की त्यांना वाटत असेल की वा ताई काय मस्त राहते, ताईची मज्जा आहे बुवा, आणि ताईचं असं ताईचं तसं. पण मला एकच सांगते की ना मेंटल पीस हे खूप जरुरी आहे. जर तुमच्या डोक्यावर सतत असं एक काहीतरी हॉवर करत असेल, सतत तुम्हाला चिंता लागून राहिली असेल की काय होणार, हे म्हणजे सेम हिरोईन मूवी जो आहे त्या मूवीचं उदाहरण मी देईन, किंवा फॅशन मूवी त्याचं उदाहरण देईन की कसं म्हणजे जर तुमचा पडता काळ आला तर पडत्या काळाची जी चिंता सतत लागून राहते ह्यापेक्षा दुर्दैव नाही. आणि हे खूप भयंकर आहे. चकाकतं ते सोनं नसतं. प्रत्येकाला असं वाटतं की अरे वा खूप छान, खूप भारी. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साईड. आणि सतत ती चिंता तिला लागून राहिलेली असते. इट इज एव्हिडंट ती पण मण्यारला चांगलंच ओळखून आहे, आणि तिला माहिती आहे की तिने काय केलं आहे आणि कसं त्याला रोखून ठेवलं आहे आणि कसं त्याला गुंडाळून ठेवलं आहे. त्याच्यामुळे तिला माहिती आहे की आता जर मला हे गुंडाळता नाही आलं किंवा अजून नाही मी ह्याला हे करून ठेवू शकली तर माझी पण हालत तीच होणार आहे. आणि म्हणूनच मग ते सतत चालू असतं, मी थकले मंडळी, मला खूप थकायला आलं. ते तिच्या चेहऱ्यावर दिसतं, ते तिच्या डोक्यावर दिसतं, ते तिच्या वेगवेगळ्या जे तिचं वजन वगैरे पण नाही वाढत, ते एक अंगकाठी आणि मेटाबॉलिझम ती तर वेगळीच गोष्ट आहे. पण सततची चिंता त्यामुळे हंगालाच लागत नाही. सो भलेही कमी पैशामध्ये जे पण आपल्याला मिळालं आहे, पण आपल्याला चांगली माणसं मिळाली आहेत आजूबाजूला, आपल्याकडे उद्या काहीही नसलं तरी पण आपल्याला जीव लावणारी माणसं आहेत, हे आपलं सौभाग्य आहे. की हे जे हिच्याकडे आहे की सततची चिंता, पैसा आहे पण तो पैसा खर्च करताना किंवा त्या पैशाचा उपभोग घेताना सतत डोक्यावर ताण, आणि मला उद्या एवढंच कमवून आणायचं आहे. माझी म्हणजे तिची जी व्हॅल्यू आहे ती फक्त आणि फक्त तेवढीच आहे. सो हे आयुष्य बेटर आहे की आपलं आयुष्य बेटर आहे, ज्याचं त्याने ठरवायचं आहे. आता येऊया काकूंच्या नेक्स्ट पॉईंटवर, जे की होतं मुलींचं. की काकू म्हणाल्या की मला स्वतःला मुली आहेत आणि मी अजिबातच असं नाही वागू शकत, मी का असं वागेन, आणि मला माहिती आहे की असं ते आपल्या हातात नाही आहे वगैरे. तर मला असं वाटतं एका पॉईंटला, आणि जे पण मी आधीचे व्हिडिओज वगैरे चाळले, अगेन यू कॅनॉट प्रिटेंड, आणि जे मी बघितलेलं आहे त्याच्यावरून मी एवढंच म्हणू शकते की मला नाही वाटत की काकूंनी कधी असं हडतूड केलं आहे किंवा असं ॲटलिस्ट मुलींना तरी असं काही अशी वागणूक वगैरे दिलेली तरी दिसत नाही. आणि बोंबाडच्या बाबतीत हे मी जवळून अनुभवलेलं आहे. हे बोंबाडच्याच डोक्यात आहे. त्यामुळे जर दुसरी कोणती व्यक्ती असती तरी मी बेनिफिट ऑफ डाऊट दिला असता की बाबा की असं बोलल्या असतील कोण सासूबाई, तिच्या सासूबाई असं म्हणाल्या असतील की बाबा काय अशी बाबा तुला 2 मुलीच झाल्या किंवा असं काहीतरी टोमणे बिमणे मारले असतील. पण बोंबाडच्या बाबतीत नेव्हर. कारण तुम्हाला आठवत असेल तर मण्यारचं जेव्हा रेसिडेंट कार्ड हरवलेलं आणि तो सो कॉल्ड तिथे होता इंडियाला, मण्यारचं रेसिडेंट कार्ड हरवलं, ते गॉसिप गर्लला सापडलं, तेव्हा जो सीन चालू होता. आणि तेव्हा मी जेव्हा पॉडकास्ट बनवत होती तर अशाच एका पॉडकास्ट खाली बोंबाड आलेली भांडायला वचा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये सगळ्यांशी भांडत होती. त्यावेळेला लोकांनी मस्त हात धुवून घेतले. आणि जेव्हा सगळी बाजी पलटते आणि आपल्या अंगाशी येते असं वाटलं बोंबालला, तेव्हा तिने एकदम तिचं ट्रम्प कार्ड काढलं आणि लगेचच तिने विषय भरकटवला. आणि ती म्हणू लागली की तू माझ्या मुलींबद्दल बोलतेस, मला मुली आहेत हे सारखं सारखं बोलून दाखवतेस, मुली असणं म्हणजे काही वाईट नाही आहे, माझ्या मुली आहेत त्या माझ्या लक्ष्मी आहेत आणि मला सारखं सारखं त्याच्यावर बोलू नको, तू काहीही बोल पण माझ्या मुलींबद्दल बोलू नको. तेव्हाच मी बोंबाडला म्हणालेली की बोंबाड हे तुझ्या मनात आहे, तुझ्या डोक्यात आहे, आणि मी अजिबातच तुझ्या मुलींबद्दल खरंच म्हणजे जेन्युइनली मंडळी मी कधीच असं कोणाच्या मुलींना किंवा मी ह्या गोष्टीवर विश्वासच नाही ठेवत. उलट ह्यांचंच काहीतरी चाललेलं असतं की हे डिस्क्रिमिनेशन करायचं आणि आमच्या लक्ष्म्याच आहेत आणि आमचं हेच आहे आणि तुमचे टोणगेच आहेत, असं ह्यांच्याच ते डोक्यात, म्हणजे हे स्वतःलाच सांत्वना देत असतात, ह्यांच्याच डोक्यात आहे. तर त्यामुळे मी हे अगदी 100% सांगू शकते की ह्यावर बोंबाडला कोणीही त्रास दिलेला नाही, हे तिच्या स्वतःच्या डोक्यात आहे.
तिची विचारसरणी आहे, ही घाण वृत्ती तिची स्वतःची आहे. ती सगळ्यांना असं टार्गेट करते. जर ती मला त्या गोष्टीवरून टार्गेट करण्याचा प्रयत्न करत होती, तर सासू तर म्हणजे एकदम बिंदास कोणालाही ती असं सांगेल आणि अंडे विश्वास ठेवतील, हे तर एकदम सोपं आहे. तर त्यामुळे तिने ते हे केलेलं असणार आहे, ते खोटं सांगितलेलं असणार आहे, थाप पचवली अंड्यांनी तिची. पण हे खोटं आहे, बोंबाड खोटारडी आहे. आणि ही घाणेरडी वृत्ती, हे घाणेरडं थिंकिंग, हे डिस्क्रिमिनेशन हे बोंबाडचं स्वतःचं आहे. तिच्या डोक्यात, तिच्या मनात तिला ती कमी आहे, ती स्वतःला तो कमीपणा जाणवतो आणि ती वारंवार ते लपवण्याचा आणि स्वतःलाच काहीतरी हे करण्याचा प्रयत्न करून देत असते. काही ना काहीतरी स्वतःलाच पटवून देत असते की नाही, हे छानच आहे आणि चांगलंच आहे आणि मुलीच चांगल्या आणि माझ्या लक्ष्म्या आणि माझ्या हे ते. सो बोंबडे, काही लक्ष्म्या चक्ष्म्या काहीही नाही. तुला तुझं कळणार आहे. किती काही असलं ना तरी पण खोटेपणा अंगाशी येतोच आणि कोणी त्यापासून तुला वाचवू शकत नाही. लक्ष्मी असं खोट्या लोकांना कधीच साथ देत नाही. मग तू मीठ लाव, नाही तर साखर लाव, नाही तर धूपदाणी लाव, नाही तर जादूला आण, धूप तुमसे ना हो पायल भा. आणि आता ना आली रे आली, तुझी बारी आली. आता आलाय कर्मा. म्हणूनच आता सारखी सारखी बोलत असते, वाटतं माझा कर्मावर विश्वास आहे, कर्मावर विश्वास आहे. येस, आता तो विश्वास अजून दृढ होणार आहे. आणि लास्ट पॉईंट, काकू जे सांगत होत्या की मुलांना बाहेर पाठवू नका आणि मग मुलं गेली की जातात आणि मग त्यांना पैशाची चटक लागते आणि पैसा वगैरे. तर काकू हे खोटं आहे तुमचं. असं सरसकट बोलू नका हो. तुमचं आता तुम्ही म्हणालात ना तुमचं नाणं खोटं निघालंय, तर ते तुमचे संस्कार आहेत आणि कुठेतरी काहीतरी असणार, तेव्हाच ते असं काहीतरी निघालंय. मे बी त्याचे वडील असतील, तो वडिलांवर गेला असू शकतो, त्याच्यामुळे तो असा वागतोय. तर तोही एक अँगल आहे. सगळ्यांची मुलं अशी नसतात. आमच्या घरात उदाहरण आहे की अक्षरशः म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली जाते, टचवूड. आणि ह्यावर मी फक्त इतकंच बोलेन की कदाचित तुम्ही कुठेतरी कमी पडलात किंवा तो माणूस म्हणूनच चांगला नाही आहे, तुम्ही पण नाही, तुम्हाला पण मी दोष देणार नाही, पण ती व्यक्तीच तशी आहे. तुमचं बरोबर म्हणता तुम्ही, तुमचं नाणंच खोटं आहे, त्याच्यामुळे काहीच नाही होऊ शकत. पण सगळेच असे नसतात हो. ज्यांना आहेत पंखांमध्ये, ज्यांच्या बळ आहे, ज्यांना उडायचं आहे त्यांना उडू द्या. आणि असतं ते कितीही काही झालं तरी पण आपल्या आईवडिलांचे उपकार कधीच विसरत नाहीत. आणि अगदी म्हणजे असेही एक्झाम्पल, म्हणजे आईवडिलांनी काहीच केलेलं नाही आहे, तुम्ही तर बरंच काही केलं आहे, पण कितीतरी केसेसमध्ये आईवडिलांनी काहीच केलेलं नसतं, बट तरीही ते फक्त आईवडील आहेत म्हणून सन्मान केला जातो, त्यांना मान दिला जातो, त्यांना नेहमी एक वरच्या स्थानावर त्यांना ठेवलं जातं. कारण आपण सिम्पलचा विचार आहे की जर आपला जन्मच ज्यांच्यामुळे झाला आहे, जर त्यांनी आपल्याला जन्मालाच घातलं नसतं, भले काही किती नंतरच्या गोष्टी नंतर आहेत, पण ॲटलिस्ट आपण जेव्हा एकदम लहान होतो, आपल्याला काहीच करता येत नव्हतं, तेव्हाच जर त्यांनी आपल्याला बघितलं नसतं तर कसं आपण इथपर्यंत पोचू शकलो असतो. तर ॲटलिस्ट त्यावेळचं तरी आपल्यावर त्यांचे असलेले, अगेन आता हे डिबेटेबल आहे, लोक म्हणतील की ते काय उपकार थोडी आहे, आपल्या ते आईवडिलांचं कर्तव्यच आहे, पण जे काही आहे कर्तव्य म्हणून का होईना, पण त्यांनी ते केलं ना, तर आपलं पण कर्तव्य आहे की आपल्याला त्याची परतफेड करायची आहे. आणि जितकं होईल छोट्या छोट्या गोष्टींवरनं, किंवा अगदीच काही असं झालंय तर ताटातूट झाले समजू शकतो, बट इतक्या लेवलवर असं वागणं, असं करणं हे खूप खूप निंदनीय आहे. आणि मण्यारकडनं तर काहीच एक्सपेक्टेशन्स नाही आहेत. म्हणजे आता मला असं वाटतंय की ह्याच्यामध्ये बोंबडी आणि मण्यार हेच काहीतरी स्वतःच यांचं चाललंय आणि हे स्वतःला म्हणजे ह्यांचं खेळ हे स्वतःच संपवणार आहेत. कारण दोघेही येड्या राऊंडचे आहेत. आणि काकूंचं तर काय भलतंच चाललेलं. काकू म्हणे की माझी नातवंड खूप चांगले संस्कार आहेत, पण नातवंडांवर चांगले संस्कार आहेत पण मुलावर नाही. म्हणजे आता काय, आता तुम्ही स्वतःच्या तोंडानेच, म्हणजे असंच झालं ना की तुम्हीच नाही करू शकलात तुमच्या मुलावर संस्कार. आणि राहिला प्रश्न नातवंडांचा, तर नातवंडांवर संस्कार करायला त्यांची आई होतीच कुठे, आई कुठे आहे, वडील कुठे आहे, त्यासाठी मिशाची स्टोरी आम्हाला कळणं जरुरी आहे. तर फेका काकूंच्या पण फेका एकदम बिनबुडाच्या असतात, काही त्याला सरपेर नसतं. मिशा काहीतरी थोडीफार स्क्रिप्ट देते. मिशाने पण हे पण सांगितलेलं दिसतंय की थोडं माझ्याबद्दल पण बोल, की मिशाला हर्ट होईल असं बोलू नका, मिशा आमची, मिशाला वाईट वाटतं, मग असं नका करू, तसं नका करू. तर ते सगळं काकूंनी एकदम वेल डन काकू. पण एकच सांगते काकू,
कसले ना तुमची मुलंच चांगली नाही निपजली हो. आता काय करायचं, आता या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत. म्हणजे जसं तुम्ही म्हणत होता ना की असं केलं असतं तर असं करायला हवं होतं, तसं करायला हवं होतं, मी हे करायलाच नको होतं. तर ह्या सगळ्या आता ना काय करे क्या करे अब जब चिडिया चुग गई खेत ना. तर आता जे आहे ते आहे, जाऊ दे. आता जे झालं गेलं तेल लावत गेलं. आता जे पुढचं तुमचं राहिलं ना ते कसं सुधारता येईल, ते कसं चांगलं करता येईल, त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल ते बघा. घरचे वाद मिटवा, एकमेकांशी बोला. ते राहिलं आता काय माहिती बोलत पण असतील, पण बोलणं होतच नसेल, बोलण्याचं रूपांतरच भांडणात होत असेल. कारण जिथे ही बोंबाड आहे तिथे अजून आपण काय एक्सपेक्ट करू शकतो. आणि मण्यार पण तसाच आहे. तर सगळ्याचा एक टाईम असतो, मण्यारचा पण टाईम येईल. सबका टाईम आएगा काकू, यू वरी नॉट, यू जस्ट लिव्ह युअर लाईफ टू द फुलेस्ट. जाऊ दे, गेला. आपलं जे आहे ते आपलं, जे नाही ते आपलं कधी नव्हतंच, म्हणून सोडून द्या. कोणी आयुष्यभर तरुण राहत नाही, कोणी आयुष्यभर फेमस राहत नाही, कोणी आयुष्यभर काय म्हणतो आपण तगडक तगडक राहत नाही. सगळे दिवस, बरे वाईट दिवस येत राहतात. सगळ्यांच्या आयुष्यात फेजेस येतात, त्यांची पण येईल. आणि त्यावेळेला ते कसं काय करतील ते पण जर असतील तर कळेलच आपल्याला, दिसेलच आपल्याला. आणि तुम्ही असाल काकू तर तुम्हालाही दिसेल. सबका हिसाब इधर ही होता है काकू. आणि दुसरी गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कोणाच्याही आयुष्याला कंट्रोल नाही करू शकत. आपण स्वतःचं आयुष्य कंट्रोल करू शकत नाही. जर आपण कंट्रोल करू शकलो असतो तर तुमच्या बाबतीत आज जे काही घडतंय ते घडलं असतं का? नाही ना. तर त्यामुळे ह्या गोष्टी म्हणजे असं तसं हे केलं तर असं झालं असतं, तसं झालं असतं, हे नाही. हे तुमचं विधिलिखित होतं, ते झालं. पण आता ते कसं सुधरवता येईल ते मात्र नक्कीच तुमच्या हातात आहे. आणि बघा आता कसं काय करायचं ते. बोंबड्या, घर जाते वाटतं तुझ्या हातातनं. काकू आज बोलल्या मी देऊन टाकेन 2 मुलींना. तसं बोंबड्या म्हणाले असेल की बाबा जाऊ दे, आता मी नाकावर टिचून दाखवते, मला नकोच, मला नकोच. बघूया आता. पण मला तर डाऊटच आहे. म्हणजे ती तिच्या आईचं घर सोडत नाही आहे यार. काकूंचं म्हणजे काकूंचं तर किती छान आहे ना. म्हणजे खरंच नो डाऊट अबाउट इट की आता काकूंचं घर तिच्या आईच्या घरापेक्षा तर खूपच भारी आहे. आणि आहे, ठीक आहे, व्यवस्थित आहे सगळं, सोयी सुविधांनी युक्त आहे आणि छान आहे. त्यांनी ठेवलं पण छान आहे. सो आय डोंट थिंक सो की बोंबडा एवढा सहजासहजी ते सोडेल. पण पुढचं पाऊल तुम्हाला काय वाटतंय मंडळी? मला तरी असं वाटतंय की बोंबाड काही याच्यावर रिॲक्ट होणार नाही, थोडे दिवस गायब राहील आणि मग अचानकच काही नाही झालं आणि मला काही माहितीच नाही अशा आविर्भावात परत येईल. आणि परत येईल ते पण असं काहीतरी धमाका घेऊन येईल, मे बी घराचं वगैरे किंवा ट्रिप असं काहीतरी घेऊन येईल की विषय कम्प्लीट डायवर्ट झाला पाहिजे. कोणी विचारलं तर त्याच्या कॉमेंट्स उडवेल, म्हणजे ते पण काही दिसणार नाही. तसंही ती होल्ड करते, त्याच्यामुळे ती उडवून टाकेल त्या कॉमेंट्स. आणि असं एकदम मला तरी असं वाटतंय की ह्याच्यावर सध्या तरी बोंबाड काहीच रिॲक्ट करणार नाही आणि काहीतरी भलतंच आता बडा कुछ आने वाला आहे टू डायवर्ट अटेन्शन फ्रॉम ऑल दिस. पण तिने काहीही कितीही केलं तरी ही आता आपली जबाबदारी आहे. आणि खरंच मंडळी एकदम एकदम नेटाने, भलेही तिने कॉमेंट उडवल्या ना तरीही चालेल, पण आता ना कॉमेंट करायच्या आणि ह्याशिवाय दुसऱ्या काही कॉमेंटच करायच्या नाहीत. आपण विसरायचं नाही. भलेही तिने किती असं काही माहिती नाही असं दाखवलं तरी आपण तिला सतत तेच विचारत राहायचं आणि तिला बोलायचं की बॉस, आम्हाला तुझं बाकी काय नाही बघायचं, आम्हाला तुझं घर नाही बघायचं, की आम्हाला तुझं दार नाही बघायचं, तुझी ट्रिप नाही, आणि तू किती खुश आहे की किती नाराज आहे, काही नाही बघायचं आम्हाला. आणि तुझं काय भाजीपाला वगैरे काय पण नाही. फक्त आम्हाला तू ह्या गोष्टीवर रिॲक्शन दे, त्याच्याशिवाय आमच्याशी काय पुढचं बोलूच नको. हे आपण आता धरून ठेवायचं. हम नाही भूलेगा बाबा, हम नाही भूलेगा. एवढं टॉर्चर केलं आहे, एवढं यांचा फॅमिली ड्रामा काय संपतच नाही आहे. आणि जर तो संपवायचा असेल, जर ह्याचा सोक्षमोक्ष लावायचा असेल, याला फुल स्टॉप लावायचा असेल, तर पहिले ये क्लिअर करो, उसके बाद ही आगे का बात करेगा. हे धोरण ठेवायचं आणि बस बोंबाडला आता पिडायचं. ए ना चॉलबे. आणि असं किती टाळणार आहे, आणि असं किती नवीन नवीन काही ना काहीतरी घमासान घेऊन येत राहणार आहे. असं किती ना, म्हणजे कुठेतरी ते ह्याचा पण अंत होईलच. आता तर घराचं मला असं वाटतंय की हे सगळं काही जमत नसताना पण ह्या गोष्टी केल्या जात आहेत जस्ट टू डायवर्ट अटेन्शन. पण हे पण एक दिवशी अंगाशी येणार आहे. म्हणजे अक्षरशः इतकं काय करून ठेवलं असेल तिथे सियाप्पे, त्याचं आणि वेगळं टेन्शन. आता ते तर कोणाला आपल्याला माहिती पण नाही आहे की यांनी काय कर्जबाजारी झाले आहेत की काय, आणि कुठून काय म्हणजे किती ते आटापिटा. बाप रे, ते यूट्यूबवर म्हणजे पहिल्यांदा बाबा असं काहीतरी बघितलं मी. इतकं हॉरिबल लेवलला लोक उतरतात आणि ते यूट्यूबवर राहण्यासाठी किंवा आपली इमेज बनवून ठेवण्यासाठी, खोटी इमेज बनवून ठेवण्यासाठी काय काय करतात रे बाबा.
आजच कोणीतरी कॉमेंट केलेली की हे सगळ्यांनीच घर घेण्याचं काढलं आहे आणि असं कसं ह्यांचं ट्रेंड एकाच ह्याच्यामध्ये सगळेजणं हे करतायत. तर हा खरा तर प्रश्न मलाही पडला आहे की बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत, म्हणजे काय प्रमोशन्स वगैरे सिमिलर करतात किंवा छोट्या मोठ्या गोष्टी मोबाईल घेणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण घरासारख्या गोष्टी पण हे एकमेकांना कॉपी करतायत. हे एकदम समजण्या पलीकडे आहे की खरंच म्हणजे काय चाललं आहे. कॉम्पिटिशन म्हणजे हेल्दीचा एज पण नाही आहे, अक्षरशः म्हणजे पूर्ण वाताहात. आणि काय माहिती यांची प्रोग्रेस होते की रियालिटी काय वेगळी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक क्वेश्चन असा होता की एवढं हे लोक व्ह्यूजसाठी म्हणजे एवढे लाखात वगैरे व्ह्यूज येण्यासाठी काहीही करतात, कुठलेही कांड करतात, कॉन्ट्रोवर्सीज करतात. तर एवढं वर्थ आहे का? आता एवढे पैसे मिळतात का? किती पैसे मिळतात? तर इट डिपेंड्स, रिजन वाईज डिफर करतं ते. जिथे जास्त म्हणजे यूट्यूबर्स जास्त आहेत, जिथे व्हॉल्यूम जास्त, तिथे रेव्हेन्यू डिवाइड होतो, मग पैसे कमी मिळतात. करन्सीवर डिपेंड आहे की तुमची करन्सीचं वेटेज किती आहे, त्याच्यावर पण डिपेंड आहे. जितकं कमी यूट्यूबचं म्हणजे जास्त कमी लोक यूट्यूबवर ज्या कंट्रीची, तिथे जास्त रेव्हेन्यू जनरेट होतो. परत करन्सी जास्त चांगली असेल तर बरा रेव्हेन्यू त्या करन्सीमध्ये ऑफकोर्स चांगला रेव्हेन्यू जनरेट होतो. सो इट डिपेंड्स, खूप फॅक्टर्स आहेत. आणि मला असं वाटतं इट इज मोर दॅन रेव्हेन्यू. व्ह्यूजवर रेव्हेन्यू जनरेट होतो तो इतका काही नसतो. ह्यांचं मेन तर प्रमोशनवर चालतं, मेन प्रमोशन. आणि हे प्रमोशन त्यांना तेव्हाच मिळतात जेव्हा हे पॉप्युलर होतात. त्यामुळे ते असं पब्लिसिटी स्टंट करत असतात. मग ते चांगल्याने होत नाही आहे तर मग असं काहीतरी करून, बट तुमची पॉप्युलॅरिटी राहिली पाहिजे, सस्टेन करता आली पाहिजे तुम्हाला, मग ह्या मार्गाने नाही तर त्या मार्गाने, टू गेट प्रमोशन्स. पण बोंबड्याच्या बाबतीमध्ये हे थोडंसं वेगळं आहे. म्हणजे हे मी नॉर्मल DBSच्या बाबतीत, स्पेशली इंडियन DBSच्या बाबतीत, कारण प्रमोशनचा प्रकार इंडियामध्येच जास्त आहे, बाहेरच्या कंट्रीमध्ये नाही आहे. सो बाकीच्यांचं जे बाहेरचे जे व्लॉगर्स आहेत त्यांच्या बाबतीत मी हेच सांगेन की ते टोटली सोलली ह्याच्यावरच डिपेंड असतात, व्ह्यूजवरच डिपेंड असतात. आणि त्यांना मॅक्झिमम रेव्हेन्यू व्ह्यूज थ्रू जनरेट करायचा असतो. सो ते व्ह्यूज मिळवण्यासाठी ते हे सगळं कांड करत असतात. आता आय होप तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील थोड्याफार प्रमाणात का होईना. आणि बाकी पण जे काही आहे आजच्या कांड रिलेटेड ते पण तुम्हाला बऱ्यापैकी मला जे वाटलं ते सांगितलेलं आहे. तुम्हाला अजून काही वेगळे तुमचे विचार असेल तर कॉमेंट सेक्शन इज ओपन फॉर यू, तुम्ही कॉमेंट करू शकता. आणि आजच्यासाठी इतकंच, भेटू आपण उद्या नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.